वेलकम बॅक. रोज अन रोज मी अपडेट होत चालले. काही गोष्टी शिकायला लागले आणि जे गोष्ट जमतात ते परत करायला लागले. का तर आत्ताच्या काळात एक सिंगल मॉम असून 2 पोरांना सांभाळायचं खूप अवघड गोष्ट आहे. मला गोंडे लावायला येते, आरी वर्क करते, त्याशिवाय थोडंफार डान्स कोरिओग्राफी येते. असे काही थोडे स्किल्स आहेत ते मी आता कार्यरूपात आणून एक इन्कम जनरेट करून घेणार आहे. आणि हे बघा, हे मी केलेलं डिझाईन आहे, गोंडे लावलेलं आहे. आणखीन असे खूप काही टॅलेंट आहेत ते मी थोडंफार नॉलेज इन्व्हेस्ट करून ते मनी जनरेट करून घेणार आहे. त्यात असे पोरांना सांभाळायचं, त्यांचा तो खेळणं, पसारा, घरातलं कामं सगळं सांभाळून मी परत उभं राहणार आहे. जे घडलं ते घडलं, पण स्वतः तरी अजून मी खूप अख्खं आयुष्य बघायचं आहे. माझ्या पोरांसाठी, स्वतः माझ्यासाठी मला जगायचं आहे. मला झाडं लावायचं खूप आवडते, पण आता खोलीमध्ये मी नाही झाडं लावून आणू शकत, म्हणून एक आर्टिफिशियल झाड आणून लावले. ते मला खूप आवडते. आणि रुटीन चालू झालं. मी लावलेलं जास्वंदाचं झाडं आणि मिरचीचं झाड. इथं बघा, आता आमच्या मिरचीच्या झाडाला आत्ता एक मिरची यायला लागली आहे. 1-2-3 चालू आहेत. मी आणि माझं मुलगा, पुतण्या, माझं परीक्षित आम्ही सगळे मिळून झाडं लावत असतो. आणि कॉलेजला जायचं आहे, डबा करून घ्यायचा आहे. प्रणम्याला थोडंफार पालेभाजी खायला सांगितले, त्यामुळं त्याला गाजराची कोशिंबीर असं सगळं बनवून मी चालले युनिव्हर्सिटीकडे. मी शिकायला लागले, पण आय एम अ स्टुडंट, सो सगळं काही मॅनेज करून माझ्यासोबत प्रणम्याला घेऊन चालले मी. असं माझं रुटीन चालू आहे. परत पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला भेटते. तर बाय बाय. सबस्क्राईब करा प्लीज.